मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गेले अनेक दिवस सातत्यपूर्वक मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रेसच्या माध्यमातून असेल, आम्ही सातत्यपूर्वक ऐकत होतो की मी नवीन मीटर बसल्यानंतर बिल वाढीव असेल किंवा वेगळ्या पद्धतीने समीकरण होतं आहे। पण आज जत तालुक्यामध्ये संक या ठिकाणावरून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाबा आश्रम या ठिकाणचा हा एक मोठा अनुभव आज या ठिकाणी बघायला भेटतो आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसामध्ये जर पाहिलं तर गेले अनेक दिवस सातत्यपूर्वक लाईटच्या माध्यमातून आम्हाला समाधानकारक आहे। पण आजच्या स्थितीत जर बघितलं, माझ्याकडे जो कागदाचा पंच दिसतो आहे हा फक्त एक कागदाचा पंच नाही आहे, तर प्रत्येक महिन्याचं ह्यात बिल आहे, प्रत्येक महिन्याचं बिल आहे। पण तब्बल 2 महिन्यापूर्वी माझ्या इथलं मीटर बदललं गेलं आणि माझं जे 1840 रुपये बिल येत होतं, 2000 बिल येत होतं, 2500 बिल येत होतं, 3000 बिल येत होतं, याच्या पुढं माझं आत्तापर्यंत बिल एकदाही आलेलं नाही। पण आज जेव्हा मीटर बदललं गेलं तेव्हा माझं बिल आत्ता सध्याच्या घडीला चालू स्थितीमध्ये आजच्या तारखेला 17,270 रुपये आणि दुसरं बिल आहे ते 16,590 रुपये। असा काय चमत्कार झाला 2 महिन्यामध्ये? असं काय घडलं गेलं? हेच ते घर आहे, हेच ते ठिकाण आहे, याच ठिकाणी अशी कुठली यंत्रणा लागली गेली की असं काय वस्तू आणली गेली? CCTV कॅमेरे आहेत, जिकडं बघावं तिकडे कॅमेरे लावलेले आहेत, अशी कुठली वस्तू वापरली गेली? का वॉशिंग मशीन आणली का काय आणलं? कुठली वस्तू वापरली गेली की आज 17,000 बिल घरला येत असेल? माझ्यासारख्या माणसाची अशी परिस्थिती, मी भरलो असतो पैसे, मला भरणं नाही, पण मला हा एक विषय नाही आहे। अशीच परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये, राज्यामध्ये पण चालू आहे। पण अशा पद्धतीने होत असेल, राज्यातलं तिथंपर्यंत पोचेल का नाही पोचेल माहीत नाही, पण माझ्या जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये अशा पद्धतीचं मुळीच होऊ देणार नाही। माझं सर्वांना आव्हान आहे, ज्यांचा प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी 12 महिन्याची आपली बिलं काढावीत, वर्षाची बिलं काढावीत, 2 वर्षाची बिलं काढावीत आणि आत्ता जे मीटर बसल्यानंतर जो फरक आहे तो सरकारला दाखवण्यासाठी, आपण ग्राहक न्यायालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला हा लढा उभा करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने ज्या महिलेला 400 रुपये पगार, 300 पगारावरती भागवण्यासाठी दुबारी पेरणीची वेळ आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं संकट आज शेतकऱ्याच्यावरती येतं आहे आणि दुबारी पेरणीची प्रसंग येतो। त्यामध्ये जर अशा पद्धतीने जर समजा ही लूट होत असेल तर काय म्हणावं? घरामध्ये लाईट तीच आहे, बलं कमी झाली, बलं गेली, एक बल माझ्या घरामध्ये फक्त माझी आई, मी आणि आमच्या घरातली 2-3 माणसं एवढी ज्या व्यतिरिक्त राहत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये जे बिल 3000 येत होतं ते 2 महिन्यामध्ये 18,000, 17,000, 16,000 कुठल्या अँगलने येतं आहे, कुठल्या पद्धतीने येतं आहे ते जाब मी वीज बोर्डाला विचारतो आहे। आणि तो जोर माझा जाब, माझं हे कारण काय, नुसतं ह्याच्या कशामुळे माझं बिल वाढलं गेलं, याचं कारण काय, ह्याचं स्पष्ट होत नाही तोवर मी बसणार नाही। ह्या गोष्टीचं निरीक्षण जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये मी महावितरणच्या कार्यालयासमोर अमर उपोषण करण्याचा इशारा देखील या माध्यमातून देतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।